अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आपलं आजचं चिंतन आहे ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायावर, दैवी आणि आसुरी संपत्ती. आपल्याकडे जे साहित्य आहे ते याच अध्यायावरचं भाष्य आहे. यात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या दोन वृत्तींमधला फरक सांगतात आणि संत ज्ञानेश्वर महाराज तर त्यावर खूप सुंदर भाष्य करतात. त्यांची एक ओवी आहे बघा, तरी कवणाचा संगू धरावा, कवणाचा धरावा अभिलाषू. हा विचारू आपैसा करील अध्यावो, म्हणजे कुणाची संगत धरावी, काय इच्छावं, हे हा अध्याय आपल्याला आपोआप सांगेल. आणि यातूनच स्वतःकडे बघायची एक नवी दृष्टी आपल्याला मिळेल. हाच उद्देश आहे आजच्या चिंतनाचा. अगदी बरोबर. सुरुवात मानवी स्वभावात हे जे द्वंद्व आहे ना, चांगलं वाईट किंवा ज्ञानेश्वरीच्या भाषेत दैवी आणि आसुरी, यावर तर अनेक विचारवंतांनी लिहिलंय. पण ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य असं की ती फक्त तात्विक चर्चा करत नाही, ती स्पष्ट सांगते कोणती वृत्ती मुक्ती देईल आणि कोणती अडकवेल. हे फक्त गुणधर्म नाहीत, तर खरं तर जीवनाची दिशा ठरवणारं शास्त्र आहे. बरोबर. चला तर मग त्या मार्गापासून सुरुवात करूया जो प्रकाशाकडे नेतो, दैवी संपत्ती. ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीनुसार हीच ती संगत जी धरण्यासारखी आहे. पण काय आहे नेमकी ही दैवी संपत्ती? ज्ञानेश्वरीनुसार दैवी संपत्ती म्हणजे फक्त काही चांगली कामं करणं इतकंच नाही, ती एक संपूर्ण जीवन जगण्याची पद्धत आहे. शांत, साधं, नैतिक मूल्यांवर चालणारं आणि देवाची ओढ असलेलं जीवन. यात अनेक गुण येतात. भगवद्गीतेत सुरुवातच अभय या गुणाने होते. अभय? हो, अभय म्हणजे फक्त शरीराने निर्भय असणं नाही, तर सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालताना म्हणजे कसलंही भय नसणं. मग येतं सत्वशुद्धी, म्हणजे आपलं मन एकदम निर्मळ असणं, कपट नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, अगदी आरशासारखं स्वच्छ. मनाची शुद्धता. तिसरा गुण आहे ज्ञान योग व्यवस्थिती. हा जरा महत्वाचा आहे. म्हणजे कोरडं पांडित्य नाही, तर ज्ञान आणि देवाबद्दलची भक्ती यांचा योग्य समतोल. ज्ञानामुळे कळतं काय बरोबर काय चूक, आणि भक्ती त्या आचरणात आणायला मदत करते. म्हणजे हे गुण फक्त बाहेरून दिसणारे नाहीत, तर आतून येणारे आहेत. अभय, सत्वशुद्धी, ज्ञान, भक्तीचा समतोल, हे सगळे आतले बदल झाले. अगदी. आणि या आंतरिक गुणांसोबतच बाहेरच्या आचरणातले गुण पण आहेत, जसं की दान. हो, आणि हे फक्त वस्तूंचं दान नाही, ज्ञानाचं, वेळेचं, करुणेचं दान. मग दम म्हणजे इंद्रियांवर ताबा ठेवणं, मनाला इकडे तिकडे भटकू न देणं. यज्ञ म्हणजे फक्त होम हवन नाही, तर देवाला अर्पण केलेलं कुठलंही चांगलं काम. स्वाध्याय म्हणजे नुसतं वाचन नाही, तर आत्मपरीक्षण, चांगल्या ग्रंथांवर विचार करणं. आणि अहिंसा, सत्य, अक्रोध हे तर महत्वाचे आहेतच. पण मला अपयशून्य आणि हे जरा विशेष वाटले. हो ना. अपयशून्य म्हणजे दुसऱ्यांबद्दल वाईट न बोलणं, चहाडी न करणं. समाजात चांगलं वातावरण टिकवण्यासाठी किती गरजेचा आहे हा गुण. आणि म्हणजे काही अयोग्य करताना, चूक करताना जी नैसर्गिक लाज वाटते ती. अच्छा, म्हणजे सत्स्व, विवेक, बुद्धी जागृत असण्याची खूण. बरोबर. या उलट बेशरमपणे वाईट वागणं हे आसुरी लक्षण मानलं जातं. आणि अजून एक महत्वाचा गुण, अमानिता म्हणजे अहंकाराचा अभाव. मी करतोय हा भाव नसणं. ज्ञानेश्वर महाराज यावर खूप जोर देतात. ते म्हणतात, खरा भक्त किंवा ज्ञानी स्वतःला करता मानतच नाही, सगळं ईश्वर करतो असं तो मानतो. म्हणजे ही दैवी संपत्ती म्हणजे गुणांचा एक पूर्ण पॅकेज आहे असं म्हणूया, जो माणसाला आतून आणि बाहेरून शुद्ध, शांत आणि उन्नत करतो. याचा परिणाम काय होतो मग? परिणाम तर स्पष्टच आहे. मोक्ष म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका आणि शाश्वत आनंद. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अशी व्यक्ती जणू देवाच्या कृपेच्या सावलीतच जगत असते. तिचं जीवनच एक उत्सव होऊन जातं. हे गुण फक्त स्वर्गात जाण्यासाठी नाहीत, तर इथे या जगात शांतपणे, समाधानाने जगण्यासाठी आहेत. खरंच, हे ऐकल्यावर वाटतं की किती सुंदर आणि चांगला मार्ग आहे हा. पण जिथे प्रकाश असतो तिथे सावलीही असतेच. आता त्या दुसऱ्या बाजूकडे वळूया, आसुरी संपत्ती. जर दैवी संपत्ती धरावी अशी संगत आहे, तर आसुरी संपत्ती नक्कीच टाळावी अशी. कशी ओळखायची ही आसुरी वृत्ती? आसुरी संपत्ती दैवीच्या अगदी विरुद्ध आहे. इथे प्रेरणा काय असते, तर स्वार्थ, अहंकार आणि भोगलालसा. ज्ञानेश्वरी याची ही लक्षणं अगदी स्पष्ट सांगते.
सुरुवात होते दंभ आणि अहंकारापासून. दंभ? म्हणजे दिखाऊपणा. हो, दंभ म्हणजे दिखावा, जे नाही ते दाखवणं. आणि अहंकार म्हणजे मीपणा, स्वतःला दुसऱ्यांपेक्षा मोठं समजणं. मद आणि क्रूरता हे शब्द पण वापरले आहेत. त्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? मद म्हणजे धुंदी. कशाची? पैशाची, सत्तेची, ज्ञानाची, तारुण्याची. या धुंदीत माणूस इतरांना तुच्छ समजायला लागतो. आणि क्रूरता म्हणजे इतरांना त्रास देण्यात आनंद मानणं किंवा त्यांच्याबद्दल काही दयामाया नसणं. आसुरी वृत्तीची माणसं बऱ्याचदा ज्ञानशून्यतेत जगतात. म्हणजे त्यांना धर्म, नीती, पाप पुण्य कशाची पर्वा नसते. जग खोटं आहे, त्याला आधार नाही, देव वगैरे काही नाही, फक्त वासनेतून तयार झालं आहे, अशी त्यांची विचारसरणी असते. म्हणजे ते एका नकारातच जगत असतात. नैतिक मूल्यांचा, देवाचा, सगळ्यांचा नकार. अगदी. आणि त्यांचं आयुष्य कशाभोवती फिरतं तर काम, क्रोध आणि लोभ या 3 गोष्टींच्या ते पूर्णपणे आहारी गेलेले असतात. त्यांना जे हवंय ते मिळवण्यासाठी ते काहीही करतील. दुसऱ्यांना फसवणं, त्रास देणं हे अगदी सहज असतं त्यांच्यासाठी. ते सतत स्वतःलाच मोठे समजत राहतात. आज मी ह्याला मारलं, उद्या त्याला मारीन, मीच देव आहे, मीच भोगतो, मीच शक्तिशाली, मीच सुखी आहे, असा अहंकार असतो त्यांचा. मनात सतत वाईट आणि क्रूर विचार येत राहतात. अरे बापरे, हे ऐकूनच अंगावर काटा येतोय. जर दैवी गुणांचा परिणाम मोक्ष आणि शांती असेल तर या आसुरी गुणांचा परिणाम काय? परिणाम खूप दुःखद आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की असे लोक स्वतःच्याच अहंकाराच्या आणि वासनांच्या जाळ्यात अडकून पडतात. त्यांचं आयुष्य नेहमी अशांत, भीती आणि द्वेषानं भरलेलं असतं. त्यांना खरी शांती, खरं सुख कधीच मिळत नाही. आणि सगळ्यात गंभीर म्हणजे त्यांची अधोगती होत जाते. ते खालच्या योनींमध्ये जन्म घेतात आणि जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात आणखीनच घट्ट अडकतात. स्वतःचा नाश स्वतःच ओढवून घेतात. म्हणजे हा फरक फक्त वागण्याचा नाही तर शेवटच्या गतीचा आहे. दैवी मार्ग मुक्तीकडे तर आसुरी मार्ग बंधनाकडे, पतनाकडे नेतो. अगदी. आणि इथे श्रीकृष्णांचा अत्यंत महत्त्वाचा संदेश येतो. ते अर्जुनाला आणि खरं तर आपल्या सगळ्यांनाच स्पष्ट सांगतात की बाबा रे, जर आत्म्याचं कल्याण हवं असेल तर जाणीवपूर्वक दैवी गुण अंगीकारले पाहिजेत आणि आसुरी गुणांना पूर्णपणे सोडलं पाहिजे. हा काही ऑप्शन नाहीये, ही निवड आहे जी प्रत्येकाला करावीच लागते. आणि यातही श्रीकृष्ण काही गोष्टींवर विशेष भर देतात, बरोबर? हो, ते म्हणतात ना, त्रिविधन नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभः तस्मादेतत्रयम त्यजेत. म्हणजे काम म्हणजे अतिवासना, क्रोध, राग आणि लोभ, हव्यास हे 3 आत्म्याचा नाश करणारे नरकाचे दरवाजे आहेत. म्हणून या तिन्हींचा त्याग करावा. अच्छा, हे 3 मुख्य शत्रू आहेत म्हणायचे. हो, हे 3 दुर्गुण आसुरी वृत्तीचं मूळ आहेत. यांच्यावर ताबा मिळवणं खूप गरजेचं आहे. कारण खरी शांती आणि खरं सुख हे धर्म, शास्त्र, चांगले गुण आणि देवावरच्या श्रद्धेतून मिळतं, भोग आणि अहंकारातून नाही. म्हणजे नुसते चांगले गुण माहीत असून चालणार नाही, तर वाईट प्रवृत्तींना, खास करून या 3 मुख्य शत्रूंना काम, क्रोध, लोभ ओळखून त्यांना जिंकायचा प्रयत्न केला पाहिजे. बरोबर. नेमका हाच मुद्दा ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या निरूपणात आणखी स्पष्ट करतात. ते फक्त गुणांची लिस्ट देत नाहीत, तर त्यामागचं मानसशास्त्र सांगतात. हो, तेच मला विचारायचं होतं. ज्ञानेश्वर महाराजांनी या दैवी आसुरी संघर्षाकडे कसं पाहिलंय? त्यांचा काही खास दृष्टिकोन आहे का? ज्ञानेश्वर महाराज या अध्यायाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात. ते म्हणतात की दैवी गुणांनी युक्त माणूस म्हणजे जणू देवाच्या कृपेच्या मुख्य दरवाजातूनच आत आलेला असतो. त्यांचे एक खूप प्रसिद्ध रूपक आहे. आसुरी प्रवृत्ती म्हणजे काय? तर मनाची एक अंधारी खोली. अंधारी खोली? हो. आणि दैवी प्रवृत्ती म्हणजे त्या खोलीत लावलेला विवेकाचा दिवा. वाह, किती सुंदर रूपक आहे. म्हणजे अंधाराशी भांडण बसायचं नाहीये, फक्त दिवा लावायचा आहे. दैवी म्हणून आले की आसुरी आपोआप कमी होतात. अगदी बरोबर. हे रूपक काय दाखवतं? तर दैवी मार्ग निवडण्याची ताकद. अंधार कितीही जुना असो, कितीही दाट असो, एक छोटासा दिवा लागला की तो जातोच. तसंच आपल्या मनातल्या वाईट सवयी किंवा विचार कितीही मोठे वाटले तरी चांगल्या गुणांचा, विवेकाचा प्रकाश त्यांना घालवू शकतो. म्हणजे ही एक सकारात्मक दृष्टी आहे. हो. आणि ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात की आपल्या प्रत्येकाच्या मनात एक युद्ध सतत सुरू आहे. मनातली रणभूमी म्हणतात त्याला. हे युद्ध बाहेरच्या शत्रूशी नाही, आपल्याच आतल्या दैवी आणि आसुरी वृत्तींमध्ये आहे. आता या युद्धात जिंकायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं हत्यार कोणतं? तर विवेक.
विवेक म्हणजे बरोबर काय, चूक काय हे ओळखण्याची शक्ती. होय. काय चांगलं, काय वाईट, काय खरं, काय खोटं, काय आपल्यासाठी कायमचं भल्याचं आहे, श्रेय, आणि काय फक्त तात्पुरतं आवडणार आहे, प्रिय, हे ओळखण्याची बुद्धी म्हणजे विवेक. जो हा विवेक जागृत ठेवतो तोच या आतल्या युद्धात जिंकतो आणि दैवी मार्गावर टिकून राहतो. पण हा विवेक जागृत ठेवणं सोपं नसतं नाही का? खास करून जेव्हा आसुरी प्रवृत्ती इतक्या आकर्षक किंवा शक्तिशाली वाटू शकतात. बरोबर आहे. आणि म्हणूनच ज्ञानेश्वरी आणि इतर संत आपल्याला मार्गदर्शन करतात. सत्संग म्हणजे चांगल्या लोकांची सोबत, स्वाध्याय म्हणजे चांगल्या विचारांचं वाचन चिंतन, नामस्मरण म्हणजे देवाचं स्मरण, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सतत स्वतःचं परीक्षण करत राहणं. या उपायांमुळे विवेक जागृत राहतो आणि आसुरी प्रवृत्ती ओळखायला मदत होते. तर आजच्या या चर्चेतून आपण काही महत्त्वाचे मुद्दे नक्कीच लक्षात घेऊ शकतो. पहिलं म्हणजे आपण कुठे आहोत, दैवी मार्गावर की आसुरीकडे झुकलो आहोत, याचा प्रामाणिकपणे स्वतःला तपासून पाहणं गरजेचं आहे. अगदी. दुसरं म्हणजे काम, क्रोध आणि लोभ हे जे नरकाचे 3 दरवाजे सांगितलेत त्यांच्यापासून सावध राहणं हीच एक मोठी साधना आहे. त्यांना जिंकण्याचा प्रयत्न करत राहणं महत्वाचं आहे. तिसरं, दैवी जीवन जगायचं असेल तर भक्ती, विवेक आणि करुणा यांचा मेळ साधायला हवा. म्हणजे देवावर श्रद्धा, बरोबर चूक ओळखण्याची बुद्धी आणि सगळ्यांबद्दल दया. आणि चौथं म्हणजे हे दैवी गुणच आपल्याला अंतिम ध्येयापर्यंत म्हणजे मुक्ती आणि खऱ्या आनंदापर्यंत नेणारा राजमार्ग आहेत. हो, हे अगदी स्पष्ट आहे. पण एक शेवटचा विचार जो कदाचित आपल्याला अजून खोलवर विचार करायला लावेल. खरं आव्हान फक्त हे गुण ओळखण्यात किंवा वरवर चांगलं वागण्यात नाहीये. आव्हान आहे ते हे ओळखण्यात की आसुरी गुण किती हुशारीने, किती वेगळ्या रूपात आपल्या मनात येऊ शकतात. कधीकधी मी किती चांगला आहे, मी धर्माने वागतो, याच विचारात सूक्ष्म अहंकार किंवा इतरांबद्दल तुच्छता लपलेली असू शकते. म्हणजे सद्गुणांच्या मुखवट्यामागेही आसुरी वृत्ती असू शकते. नेमका हाच धोका आहे. त्यामुळे आपण दैवी मार्गावर आहोत असं वाटत असतानाही विवेकाची, सततच्या जागरूकतेची गरज कधीच संपत नाही. आसुरी वृत्ती खूप फसवी असू शकते. तिला ओळखण्यासाठी खूप खोल आणि प्रामाणिक आत्मपरीक्षण लागतं. हा विवेक सतत जागरूक ठेवणं यातच खरी कसोटी आहे. खरंच हा विचार खूप महत्वाचा आहे. केवळ बाहेरून काय दिसतं यावर न जाता आतली वृत्ती आणि त्यामागची प्रेरणा सतत तपासत राहणं गरजेचं आहे. आजच्या या ज्ञानेश्वरीतील चिंतनात दैवी आणि आसुरी संपत्तीच्या या सखोल विचारमंथनात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. हे विचार आपल्या रोजच्या जगण्यात अधिक सजग आणि उन्नत बनायला नक्कीच मदत करतील.